जनार्दन स्वामी महाराज रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान नमः पार्वती पतये हर हर महादेव हर देहतवासे भोगाचे अधीन याचे सुख सीन क्षणभंगूर अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळही क्षणभंगुर हा तेथील पसारा आलिया हकारा अवघेनासे अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळही तुका म्हणे येथे सकळ विश्रांती आठवावा चित्ती नारायण अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळही महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी आया वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा या वारकरी संतांचा देहतवासे भोगाचे अधीन याचे सुखसीन क्षणभंगूर अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळही संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणाचा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून मानवी जीवनामध्ये भोगाच्या अधीन क्षणभंगूर अशा स्वरूपाचा असणारा हा देह आणि या जीवनामध्ये आपण करत असलेली सेवा आई वडिलांची परमेश्वराची समाजाची ती अविनाशी आहे. या 2 गोष्टी अभंगातून महाराज आपल्याला समजावून सांगतायत. आणि मानवी जीवनामध्ये नेमकी विश्रांती समाधान कशात आहे ते भगवत चिंतनात आहे. हाही एक तिसरा महत्वाचा सिद्धांत या अभंगातून महाराजांनी आपल्या पुढे ठेवलाय. प्राप्त वेळेमध्ये आपल्याला काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायची. तत्पूर्वी संपन्न होत असलेला आजचा हा कार्यक्रम आणि त्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. बोलकी तालुका कोपरगाव या ठिकाणचा महाले पाटील परिवार आणि या परिवाराच्या मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी विमलताई नारायणराव महाले यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण साजरं करतोय. महाले पाटील परिवाराला
या निमित्तानं मातोश्रींची अखेरची सेवा करण्याचा हा योग आहे. मला वाटतं दुःख हे गेलेल्या व्यक्तीचं नक्कीच असतं, पण त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्या प्रित्यर्थ काही अन्नदान, भजन, कीर्तनादी सेवा करणं, यातून तो पुण्यभाग त्या गेलेल्या जीवात्म्यालाही लाभतो आणि केलेल्या सत्कर्माचे आशीर्वाद कुटुंबियांनाही लाभतात. म्हणून आपल्याकडे परंपरा आहे, 10वा 13वा वर्ष श्राद्ध या प्रसंगी भजन, कीर्तन, अन्नदानाची वाडवडिलांच्या पासून आपल्याकडे चालत असलेली परंपरा आहे आणि त्या परंपरेला अनुसरून आजचा हा कार्यक्रम होतोय. अर्थात या परिवाराचे प्रमुख आणि आपले सर्वांचे स्नेही श्री विश्वासराव नारायण पाटील महाले, व्हाईस चेअरमन संजीवनी सहकारी साखर कारखाना, त्याचबरोबर दुसरे बंधू, खरं म्हणजे 2018 साली ते गेले आणि या कुटुंबियांना एक मोठा दुःखद प्रसंग त्यावेळेला ओढवला, परंतु त्यांचंही स्मरण या निमित्तानं आपण करतोय. कैलासवासी रवींद्र नारायण पाटील महाले, कैलासवासी रवींद्र भाऊ यांचे चिरंजीव श्री विराज रवींद्र पाटील महाले, मातोश्री कैलासवासी विमलताई यांच्या मुली सौभाग्यवती इंद्रायणी बाबूराव पाटील खालकर, सौभाग्यवती सुभद्राताई प्रकाशराव बनकर, सौभाग्यवती सुशीलाताई विष्णू पाटील कुंजर, सौभाग्यवती उज्ज्वलाताई भास्करराव पाटील धोंडे. या निमित्तानं उपस्थित महाले पाटील परिवाराचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, बोलकी, करंजी, येसगाव आदी या पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ, विशेष करून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित बोलकी येथील आदरणीय आमचे सगळे भजनी मंडळी, हरिभक्तीपरायण भानुदास महाराज, हरिभक्तीपरायण संजयजी महाराज जगताप वैजापूरकर, या निमित्तानं ज्यांनी सुंदर अशी कीर्तनाची सुरुवात आपल्या मधुर भगवंताच्या अभंगानं गायनानं करून दिलेली आहे, ते संगीत विशारद प्रकाशजी महाराज कातकडे, संगीत विशारद किशोरजी महाराज शेळके, मृदंगाचार्य कृष्णाजी महाराज मोरे, माझ्या समोर बसलेले संजीवनी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन अरुणदादा येवले पाटील, सन्माननीय खालकर साहेब, सन्माननीय कुंजर साहेब, आमचे गुरुबंधू दिलीपरावजी उकिरडे, समोर बसलेले या महाले पाटील परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि विश्वासराव महाले पाटील यांचे चुलते सन्माननीय महाले पाटील, सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, ज्यांची सुंदर साऊंड व्यवस्था नेहमीच आम्हाला ज्यांचं सहकार्य असतं असे रविभाऊ चौधरी पोहेगावकर. खरं म्हणजे आपण सर्वजण मिळून मातोश्रींना ही आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतोय. मला वाटतं प्रत्येक घरातील आई हे त्या घराची आणि विशेष करून पुढच्या पिढीची ती गुरु असते, कारण मानवी जीवनामध्ये गुरूंशिवाय ज्ञान नाही म्हणतात आणि मानवाच्या वाटचालीमध्ये अनेक गुरुजन आपल्याला लाभतात, म्हणून आपला जीवनोत्कर्ष होतो. मग ते शालेय स्तरावर असतील, कला, गुण, कौशल्य, विविध ज्या गोष्टी आपण संपादन करतो त्या माध्यमातून मिळालेले गुरुजन असतील, किंवा अध्यात्माचं मार्गदर्शन करून दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, अशा परतत्वापर्यंत पोहोचवणारे संत महात्मे असतील. अशा या सर्व गुरूंच्या या सगळ्या मांदियाळीमध्ये प्रथम गुरु जर कोण आहे तर घरामध्ये आई आहे, जी बाबा, मामा, काका, आई हे बोलायला पहिल्यांदा शिकवते, देवासमोर जाऊन हात जोडायला लावते, वडीलधाऱ्यांच्या पाया पडायला लावते. हळूहळू आपल्याला जीवनाचा बोध करून देण्याचं काम ही आई करते. म्हणून आई पहिल्यांदा कोण असेल घरामध्ये तर ती गुरु आहे. दुसरी गोष्ट, कुटुंबामध्ये सर्वाधिक त्याग हा माता भगिनींचा असतो आणि म्हणून आई त्यागमूर्ती असते. सर्वांच्यासाठी कष्ट घेणं, राबणं
आपल्या स्वतःचा फारसा विचार न करता सर्वांच्या हिताचा विचार करणं. मी नेहमी म्हणत असतो की आमची कोणती माता भगिनी मंदिरामध्ये जर गेली तर देवाला नवस करते. सर्वाधिक नवस देवाला माता भगिनीच करत असतात, माणसांपेक्षा, पुरुषांपेक्षा. पण त्यातलं एक वर्म मला आपल्याला सांगायचंय. जास्त नवस करतात, जास्त उपवास तापास धरतात आई, माता, भगिनी. पण याच्यातला कोणताही उपवास, कोणताही नवस स्वतःसाठी नसतो. हे जरा कधी तुम्ही बारकाईनं समजून घ्या. एकही उपवास, एकही नवस आमच्या माता भगिनीचा स्वतःसाठी नाही, माझं भलं व्हावं म्हणून नाही. कधी पतीसाठी, कधी मुलांसाठी, कधी आईवडिलांसाठी, कधी कुटुंबियांसाठी. सर्वांचं कुठंतरी कल्याण व्हावं, भलं व्हावं, मुला नातवंडांसाठी, मुलींसाठी. आणि त्याच्यासाठी तिची कळकळ देवासमोर. म्हणून आई ही त्यागमूर्ती आहे, आई ही भक्तिमूर्ती आहे. घरातलं आध्यात्मिक वातावरण टिकवून ठेवणं, किंबहुना जे जे टिकलेलं आहे त्याचा अधिक श्रेय घरातल्या माता भगिनींकडेच जात. विठाला 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 त्या घरातली देवपूजा असेल, त्या घरातले सणवार उत्सव असतील, त्या घरातल्या देवाधर्माच्या इतर सेवा असतील, हे बारकाईनं ते सगळं करणं आई करत असते. म्हणून आई भक्तिमूर्ती आहे. आणि शेवटी म्हणेल की सर्वांवर प्रेम हा तिचा तर मूळ स्वभावच असतो. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. करेला भावेन प्रीती, करेला भावेन प्रीती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती. करिला भाविन प्रीति, करिला भाविन प्रीति, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची तुकाराम महाराजांनी फार बारकाईनं वर्णन केलंय बरं. थोडस तुम्ही जर स्थिर चित्तानं ऐकत असाल तर कळेल. आणि माझी विनंती राहीलच की 10-20 मिनिट स्थिर चित्त करायला काही हरकत नाही. कारण हा योग जीवनामध्ये पुन्हा पुन्हा नसतो. ही धावपळ, हा पैसा, हा व्याप, हा आपल्याला एक दिवस मसन वाट्यापर्यंत घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे हे थांबणार नाही. पण माझी विनंती आपल्याला सगळ्यांना, कधी देवळात जाल 5 मिनिट एकरूप व्हा, कधी ग्रंथ वाचायला हातात घ्याल 10-20 मिनिट सगळं विसरून जा, एकरूप व्हा. आणि कधी योगायोगानं भजन कीर्तनात आलात तरी एकरूप व्हा. आमचे विवेक भैया होतात म्हणून मला वाटतं काही हरकत नाही, ते निश्चित होतात. विठाला 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 स्वर्गीय माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेबांचा सहकाराचा, त्यांच्या सेवेचा वारसा समर्थपणानं चालवणारे त्यांचे नातू आणि युवा पिढीतील एक अत्यंत अभ्यासू, तळमळीचं व्यक्तिमत्व, नेतृत्व विवेक भैया कोल्हे साहेब.
चेअरमन संजीवनी सहकारी साखर कारखाना यांचं आगमन झालंय. आज लग्नतिथी खूप आहे, सगळ्यांना धावपळ आहे. तरी पण दादा म्हणाले की 5-10 मिनिट मी थांबून मग जाणार. त्यांना मी धन्यवाद देतो. विठाला आईविषयी आपल्या पुढे मला वाटतं माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने किती बोललं. कारण आईविषयी बोलताना ऋषी मुनी संत प्रज्ञावंत लेखक कवी सगळे थकून गेले. कारण न मातुक परदैवतम असं शास्त्रकारांनी पूर्वी म्हणून ठेवलं. जगामध्ये आईसारखं मोठं दैवत नाही. आई दैवत आहे. आणि करी लाभावी न प्रीती. लाभा वाचून प्रेम जगात कोण करतं मला सांगा. फार कठीण गोष्ट आहे लाभा वाचून प्रेम करणं. मला वाटतं ही गोष्ट कठीण आहे. आम्ही एकदा एका महाशयांकडे भेटायला गेलो होतो. माझ्यासोबत माझे एक इंजिनियर सहकारी स्नेही होते. भेटायला गेलो तर त्यांच्याकडे आंबे होते. त्यांनी ते आंबे खायला आणले आणि सांगितलं नाही आमचे घरचे थोडे खात 2 घास. आमचे ते इंजिनियर आम्ही आपलं 2 घास घेऊ लागलो. माणूस मोठा गमतीचा होता. बोलता बोलता काय म्हणाला कुणास ठाऊक, पण त्याने बोलता बोलता सांगितलं की हे आंबे मी मुद्दाम राखून ठेवतो म्हणे. काय होतंय घरी अनेक येणारी माणसं असतात आणि आपलं काम करून घ्यायचं म्हणजे काहीतरी पाहुणचार करावाच लागतो म्हणून मी आंबे खायला देत असतो म्हणे. आमच्या त्या इंजिनियर मित्रांनी पटकन आंबा खाली ठेवूनच दिला. आम्ही खाऊन घेतला. म्हणलं आम्हाला रोज खावंच लागतं बाबा, आता काय नाईलाज आहे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. आणि त्याच्यामुळे तुला त्यांनी टोमणा मारला तू खाऊ नको, पण आता मला 2 घास खावं लागेल. पण मला हे म्हणायचंय काही माणसं थोडी मोगम असतात की मनातला भाव पटकन तोंडातही त्यांच्या येतो. खरी लाभावी न प्रीती. मला वाटतं जगात काही ना काही लाभासाठी देवाणघेवाण होते, प्रेम व्यक्त केलं जातं. पण आई वडील हे अशी दैवत असतात की आपल्या स्वतःला जे नाही मिळालं ते आपल्या पुढच्या पिढीला मिळावं, मुला लेकरांना नातवंडांना मिळावं. आपल्या वाट्याला काही दुःख आली तरी चालेल, पण त्यांना मात्र सुखाचा सोहळा जीवनामध्ये अनुभवता यावा. आणि म्हणून मला वाटतं या मातोश्रींनी महाले पाटील परिवारासाठी जो त्याग केला, जी सेवा केली, जे प्रेम दिलं, जे संस्कार दिले, खरं म्हणजे त्यांच्याकडे पाहूनच आपल्याला त्यांचं महान व्यक्तिमत्वाची साक्ष आपल्याला पटते. एक चांगला विचार, एक सेवाभावी, एक प्रेमळ व्यक्तिमत्व. आणि म्हणून आज विश्वासराव महाले पाटील संपूर्ण त्यांचा परिवार मोठ्या कृतज्ञ भावनेनं या मातोश्रींचं हे पुण्यस्मरण या ठिकाणी करतोय. शरीराच्या रूपानं प्रत्येकाला जावं लागतं, थांबता येत नाही. मला वाटतं मानवी जीवनात सर्वात चांगली गोष्ट काय आहे तर तो मृत्यू आहे. मृत्यूच नसता तर माणसाच्या जीवनाला अर्थ उरला नसता, महत्वाकांक्षा उरली नसती आणि काही चांगली ध्येय सुद्धा जीवनामध्ये समोर राहिली नसती. कारण काही झालं तरी आता जगतच राहायचंय एवढाच जर विचार असता तर माणसं, मी म्हणतो इतकं धकाधकीचं आणि क्षणभंगूर जीवन आहे तरी जगामध्ये आळशी माणसं काही कमी आहेत का दादा? अनेक माणसं आपल्याला अशी भेटतात दिवसभरात, ते म्हणतात वेळ जात नाही. आता तुमच्यासारख्यांना वेळ पुरत नाही. कारण चांगली कामं स्वतःला जर लावून घेतली तर मला वाटतं त्याचे 2 फायदे होतात. एक तर चुकीच्या कामात जायला वेळ राहत नाही आणि आयुष्यातला वेळ कसा घालवायचा याची विवंचना जीवनामध्ये उरत नाही. चांगल्या कामात वेळ जातो. तुकोबाराय म्हणतात ना, काळ सारा चिंतने काळ सारा चिंतने एकांत वासे गंगा स्नाने एकांत वाचे गंगा स्नाने देवाचा पूजने देवाचा पूजने तुळसी प्रसन्ना तुळसीचा युक्त आहार विहार युक्त आहार
एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळसी. काही प्रातिनिधिक गोष्टी सांगितल्या, पण अशा असंख्य गोष्टी आहे. सामाजिक सेवेत, मानवांच्या सेवेत आहे, निसर्गाच्या सेवेत आहे, पशु पक्ष्यांची सेवा आहे, राष्ट्रसेवा आहे, धर्मसेवा आहे, गोर गरीब गरजूंची सेवा आहे. आणि सेवा कार्याशी जोडून घेतलेली माणसं आपल्याला अधिक समाधानी पाहायला मिळतील. आणि सतत स्वार्थपरायण जीवन जगणारी माणसं ही आपल्याला कशानंही सुखी होताना दिसत नाही. म्हणजे परिस्थिती बदलली तरी ते दुःखी, कारण मनस्थितीच तशी झालेली असते. त्याच्यामुळे परिस्थितीतले बदल हे माणसाला कधी सुखी करू शकत नाही. हे जागतिक पातळीवर सिद्ध झालंय. हे आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा तितकंच पावलोपावली दिसून येत आहे. परिस्थिती माणसाला सुखी करू शकत नाही, मनस्थिती सुखी करते. तुम्ही किती मनानं प्रसन्न आहात, किती सकारात्मक आहात, आणि काय मिळवायचं यापेक्षा जे मिळालंय ते किती मोलाचं आहे, हे ज्या दिवशी आपल्याला समजू लागतं, त्या दिवशी माणूस प्रचंड समाधानानं जीवन जगतो. अर्थात पुढील प्रयत्नांप्रमाणे पुढील गोष्टी मिळतच राहतात. पण मला वाटतं आपण सगळ्यांनी अगदी लहानातल्या लहानापासून मोठ्यातल्या मोठ्यापर्यंत हा विचार कधीतरी करायला हवा. ही एक यादी करायला हवी जीवनामध्ये, की मला परमेश्वरानं काय काय दिलंय. दररोज आपण तीच यादी सतत आपल्या मनात आणि चिंतनात असते, काय नाही मिळालं, आणि त्याच्यामुळे सतत मनुष्य तणावाकडे आज जातोय. म्हणजे पूर्वीचं जीवनमान आणि आजचं जीवनमान याच्यातला फरक तुम्ही जर मला विचाराल एक वारकरी म्हणून, तर माझं माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे निरीक्षण असं आहे की पूर्वीची माणसं जास्त समाधानाच्या गोष्टी व्यक्त करत होते. आज असमाधानच जास्त आहे, आणि त्यातून तणाव आहे, त्यातून अनेक गोष्टी आहेत पुढे. आणि म्हणून माणसानं कर्तृत्ववान असू नये असं नाही, माणसानं ध्येयवादी असू नये असं नाही, पण ध्येयवादी कर्तृत्ववान असताना जे मिळालंय त्याचं समाधान अनुभवत मग पुढे आपल्याला. तुकाराम महाराजांचा दृष्टिकोन सांगतो, जीवन दृष्टिकोन कसा आहे. साधारणपणे आपण देवाधर्माकडे गेलो की देवाला गेल्या गेल्या साकडं घालतो. तुकाराम महाराज गेल्या गेल्या भार घालण्यापेक्षा आभार मानायचे. हे देवा, तू आम्हाला हे जीवन दिलंय, तू आम्हाला देह दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. बरं, देह सर्वच प्राण्यांना दिलेत परमेश्वरा तू, पण इतर प्राण्यांपेक्षा फार सुंदर, सुव्यवस्थित आणि अत्यंत महत्वपूर्ण असं हे मानवी देह तू आम्हाला दिलेला आहे. दिली इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासी जीवपणा भव. मला हा दृष्टिकोनच मोठा विलक्षण वाटतो संतांचा. त्यांच्या जीवनात दुःख नव्हते, संघर्ष नव्हता, अडचणी नव्हत्या असं म्हणता येत नाही. चरित्र जेव्हा आपण पाहतो, वाचतो, अभ्यासतो, तर कितीतरी पटीनं अधिक संघर्ष आणि अधिक दुःख त्यांच्या वाट्याला आली. तुकाराम महाराजांच्या चरित्राबाबत मी संक्षिप्तरित्या नेहमी सांगत असतो की घरामध्ये अवघ्या 4 वर्षाच्या काळात 6 माणसं घरातून गेली, 5 माणसांचा मृत्यू झाला, आणि एक थोरले भाऊ विरक्त होऊन संन्यासी होऊन निघून गेले. 5 माणसं कोण कोण गेली, तर महाराजांचे आई वडील 2, महाराजांची थोरली भाऊजाई 3, महाराजांची पत्नी आणि मुलगा 5. या 5 माणसांचा मृत्यू अवघ्या 4 वर्षात झाला तुकोबारायांच्या घरामध्ये. सोपी गोष्ट नाहीये. आणि थोरले भाऊ जे जबाबदार होते ते वनात निघून गेले. अवघ्या 15व्या 16व्या वर्षी संपूर्ण दुकानदारी, शेती, वाडी आणि प्रपंचाची जबाबदारी महाराजांवर पडली. महाराज स्वतःच त्यांच्या मनोगतामध्ये सांगतात, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की संत समजून घ्यायचे असतील तर संतांवर कोणी काय लिहिलं हे वाचण्यापेक्षा संतांनी काय लिहिलं हे पहिल्यांदा चांगलं वाचा. विठाला तुकाराम महाराज स्वतः जेवढे व्यक्त होऊ शकतात त्यांच्याविषयी बाकीचे काय व्यक्त होणार आहे. बाकीच्यांच्या बुद्धीला, विचारांना काही मर्यादा आणि वेगवेगळ्या भावनेतून प्रत्येक जण तिकडे पाहतो. पाहायला हरकतही नाही, त्यातून वेगवेगळे काही पैलू बाहेर येतात.
पण मला वाटतं यथार्थपणे जर आपल्याला महापुरुष आणि संत समजून घ्यायचे तर त्यांचेच विचार नेमकं काय, त्यांच्याविषयी कोण काय विचार करतं, याच्यापेक्षा त्यांचे विचार काय हे जर का समजून घेतलं तर मला वाटतं व्यक्ती आणि परमात्म शक्ती किंवा महात्मे सगळेच कळायला मदत होईल. मला वाटतं हा हा नियम व्यक्तीला सुद्धा लागू होतो. एखाद्या व्यक्तीविषयी कोण काय म्हणतं यापेक्षा ती व्यक्ती काय म्हणते हे जेव्हा लोक समजून घेतात त्यावेळेला व्यक्ती कळते, विचारधारा कळते आणि बऱ्याच गोष्टी आपल्या समोर येतात. विठाला 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 जीवनाकडे सकारात्मकपणे पाहणं फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून जीवनामध्ये मृत्यू आहे म्हणून ध्येय आहे, म्हणून प्रेम आहे, आपुलकी आहे आणि म्हणूनच जीवनाच्या उद्धाराची ही तळमळ आहे. तो उद्धार शब्द आपण कोणत्याही अर्थानं घ्या. कुणी म्हणेल मोक्षप्राप्ती, कुणी म्हणेल सुखप्राप्ती, कुणी म्हणेल इच्छित ध्येयाची प्राप्ती. पण या सगळ्या उचित अशा श्रेष्ठ सिद्धांताकडे जाण्यासाठी मृत्यू आपल्याला प्रेरणा देतो. जैन मुनी तरुण सागरजी मोठे एक विचारवंत महापुरुष आपल्या भारतामध्ये होऊन गेले. एक 2-4 वर्षापूर्वी आपल्यातून ते गेले, पण मोठे क्रांतिकारी आणि नेमके श्रेष्ठ विचार देण्यामध्ये ते एक प्रमुख होते देशामध्ये. जैन मुनी तरुण सागरजी ते असं म्हणायचे की मंदिर हे गावापासून थोडं दूर असलं तरी चालेल, पण स्मशान हे गावाच्या मधोमध असलं पाहिजे. क्रांतिकारी विचारच त्यांचे होते, नेहमी वेगळे विचार. ते काय म्हणायचे, मंदिरं ही गावापासून थोडी दूर असल्यास चालतील, पण स्मशान हे गावाच्या मधोमध पाहिजे. कारण मंदिरांमध्ये हजारो वेळा जाऊनही जी प्रेरणा मिळत नाही ती स्मशानात एकदा जरी मनुष्य गेला निवांतपणे कोणाशी काही न बोलता फक्त तिथलं पाहत राहिला ना तर ती जळणारी चिता त्याची चेतना जागृत केल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 खर तर स्मशानात गेल्यानंतर पूर्वीचा शब्दच आहे चालत आलेला महाराज, स्मशान शांतता. म्हणजे आपले वाडवडील तशा अर्थानं स्मशानात बसत होते म्हणून तो शब्द रूढ झाला. आता हल्ली लोक स्मशानात सुद्धा एकमेकांना टाळ्या देतात, भानच उरलेलं नाही. आपण कुठं आहोत, काय आहोत, 2 मित्र भेटले का तिथे एकमेकाला टाळी देतात. आणि म्हणून माणूस शिकला, सवरला, प्रगतीच्या वाटेवर तो चालतोय, अनेक गोष्टी प्राप्त केल्या, ज्ञान, गुण, धन, मान, पद, प्रतिष्ठा, पण माणूस म्हणायचं, माणूस म्हणून जगायचं मात्र तो विसरत चालला. माणूस म्हणून ज्या संवेदना, वडीलधाऱ्यांसमोर मी कसं वागलं पाहिजे, सुखदुःखाच्या ठिकाणी मी कसं वागलं पाहिजे, देव, धर्म, भजन, कीर्तन या ठिकाणी गेल्यानंतर माझी भूमिका काय असली पाहिजे, या भूमिका आहे. तुम्हाला घरी तसे दारी असं वागून चालणार नाही. आणि आपल्यासारखी अनेक सज्जन माणसं चांगल्या पद्धतीनं कसं जगावं हे समजून उमजून जगताय. आता माझ्या समोर अनेक तरुण मंडळी, वयोवृद्ध माता भगिनी जे आपण आवडीनं ऐकताय, समाधान वाटतं. बहुतांशी ऐकतात. बऱ्याच ठिकाणी माणसं मंडपातच नसतात, इथं बरेच माणसं मंडपात आहे. परवा एका कीर्तनाला गेलो तर सगळेजण मंडपाच्या कडानी होते. म्हटलं अरे बाबा, आमचा सन्मान नका ठेवू, पण जे गेलेत त्या तुमच्या पाहुण्यांचा तरी सन्मान ठेवा आणि या बसा मंडपामध्ये. कारण आपण त्यांचा अपमान करायला आलो का सन्मान करायला आलो. जसं राष्ट्रगीताचे काही नियम आहे, जसं दुःखाच्या प्रसंगाचे काही नियम आहे, तसे कीर्तनाच्याही प्रसंगाचे काही नियम आहे. नसल्यास ते नियम न पाळल्यास तो एक अवमान ठरतो. विठाला पण हे कठीण आहे आजच्या युगामध्ये. मला वाटतं मृत्यूचा तो शेवटचा क्षण येण्याच्या आत ज्या दिवशी हे आपल्याला समजेल तो दिवस भाग्याचा, सोन्याचा. पण तोपर्यंत धन, मान, पद, प्रतिष्ठेच्या या सगळ्या जंजाळामध्ये त्याला सत्य मानून आपण वेगळ्या दिशेनं जर जीवन जगत राहिलो तर ना आईवडिलांचं आपल्याला कधी महत्व वाटेल, ना देवाधर्माचं वाटेल. आणि म्हणून हे नाते, संबंध, सेवा, सत्कर्म इतरच टिकू शकतात जेव्हा सद्भावना अंतकरणामध्ये नित्य त्या जाग्या होत राहतील.
आता माझ्या भावा अंतराय नको देवा, असं तुकोबाराय म्हणले. देवा माझ्या भावनेत अंतर पडू देऊ नको, माझ्या परिस्थितीत अंतर पडू देऊ नको, असं कधीच म्हटले नाही. कारण त्यांना माहिती होतं या जगात खूप परिस्थितीचे लोक आहे, पण ते ना स्वतः सुखी आहे ना जग त्यांना काही चांगलं म्हणतंय. म्हणून माणूस गरीबही असो श्रीमंतही असो, श्रीमंतीतही त्यानं सुखी राहण्याचा प्रयत्न करावा आणि गरिबीतही सुखी राहण्याचा. पण श्रीमंती आणि गरिबी या दोन्ही अवस्थेमध्ये तो त्याच वेळी सुखी राहील ज्यावेळी तो सद्भावनेचा सद्विचारांचा अंगीकार करून सत्कर्मरत होऊन त्या सदतत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करेल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. सदतत्वाकडे हा प्रवास आहे. तेने विण जीवा सुख नोहे. आणि म्हणून मानवी जीवनाविषयी तुकोबारायांना स्वतःला आलेले अनुभव होते. त्यांनी आपल्या घरातली माणसं अनेक डोळ्या देखत जाताना पाहिली, जगातली पाहिली. एक पाहत असा एकाची गहन. मग या जगात शाश्वत काय? मृत्यू तर ठरलेला आहे. मग मृत्यूच्या दिवशी मनुष्याच्या सोबत काहीच नाही आहे, मग शाश्वत काहीच नाही का? म्हणाले हो, शाश्वत आहे. ते म्हणजे मनुष्यानं केलेली सत्कर्म पुण्यकर्म. पण देह कसा आहे? महाराज म्हणतात तो भोगांच्या अधीन आहे. आणि देहात मिळणारं, देहाच्या माध्यमातून मिळणारं जे भौतिक सुख किंवा दुःख, त्याला सीन शब्द वापरला. दुःख, सुख किंवा दुःख देहाच्या माध्यमातून जे मिळतात ते क्षणभंगूर आहे. देह भोगाच्या अधीन आहे. अभंगाचं पहिलं चरण. देह तब आसे भोगाचे आधीन, भोगाचे अधीन. देह तब आसे भोगाचे आधीन, भोगाचे अधीन. देह तवासे भोगाचे अधीन, भोगाचे अधीन. देह तव आसे भोगाचे अधीन, भोगाचे अधीन. देह तब आसे भोगाचे आधीन, भोगाचे अधीन. देह तब आसे भोगाचे आधीन, भोगाचे आधीन. देह तव आसे भोगाचे अधीन, भोगाचे अधीन. देह तव आसे भोगाचे अधीन, भोगाचे अधीन. याचे सुखाची ना क्षणभंगूर, याचे सुखाची ना क्षणभंगूर, याचे सुखाची ना क्षणभंगूर. याचे सुखाची ना क्षणभंगूर. अविनाश दोणी देवा पायी भाव, देवा पायी भाव. अविनाश दोणी देवा पायी भाव, देवा पायी भाव. याचे सुख सीन क्षण भंगूर, याचे सुख क्षीण क्षण भंगूर, याचे सुख क्षीण क्षण भंगूर. याचे सुख क्षीण क्षण भंगूर. अविनाश
याचे सुख सीन क्षणभंगूर. देहाच्या मागे भोगही आहेत आणि रोगही आहेत. कारण मुळात हा नाशिवंत देह म्हटलेला आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. भोग कोणते आहेत? पूर्वजन्मात मनुष्य जे काही करतो, आपलं धर्मशास्त्र असं म्हणतंय. आता आपण प्रत्येक जण हे मानतो असं नाही, आणि आपल्या मानल्या न मानल्यानं काही फरक पडतो असंही नाही. पण सिद्धांत ते सिद्धांत असतात, त्याच्यात काही बदल होत नाही. आता उद्या जर कोणी म्हटला की मी सूर्यच मानत नाही, म्हणून काय सूर्य उगवल्याशिवाय राहणार आहे? तो मावळल्याशिवाय राहणार आहे? आणि म्हणून तसं ईश्वराच्या बाबतीत, कर्माच्या सिद्धांताच्या बाबतीत अनेक लोक असे की ते म्हणतात आम्ही मानत नाही, विचारधारा आहे, असे नका. पण शेवटी केले कर्म झाले तेची भोग आले, असं संत महात्म्यांनी आम्हाला सांगून ठेवलं. उपजले मेले ऐसे किती. काही ना काही पूर्वजन्माच्या गोष्टी असतात. आत्ता आळंदीमध्ये आत्ता सध्या एक 4वी-5वीला मुलगा आहे छोटासा, त्याच्यात ज्ञानेश्वरी मुखपाठ आहे. हे आमच्या वारकरी संप्रदायातला सध्याचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आम्ही माणसं मुडकी तुडकी सेवा करत वयाच्या 50 पर्यंत आता आलोय. आम्हाला माहिती आहे एक एक ओवी, एक एक अभंग पाठ करायला, पाठ केलेलं स्मरणात राहायला किती कष्ट पडतात, हे आमच्या या सगळ्या मंडळींना माहिती आहे. आणि काही शेकड्यात अभंग पाठ करायचे म्हटलं तरी ते होत नाही. भजनी मालिकेमध्ये 500-600 अभंग आहे. आम्ही बेटात आलो, आम्हाला महाराजांनी सांगितलं होतं, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी, भजनी मालिका पाठ झाल्याशिवाय, गीता मुखपाठ झाल्याशिवाय आणि चांगलं भजन पूजन सगळं आल्याशिवाय बाहेर कुठं सप्त्याला जायचं नाही. संजय महाराज आमचे गुरुबंधू आहे, आम्ही एकत्र बेटात होतो, त्यांना माहिती आहे. एकदा असे आम्ही पोरं पिशव्या भरल्यानं चाललो, चला कुठंतरी बोलकीला सप्ताह आहे, चाललो म्हणले. असं उदाहरणार्थ बोलकी कुठलं तरी गाव होतं, पण लोकांनी बोलावलं. आम्ही आपल्या आनंद असतो ना त्यावेळेला, लहानपणी हिंडायला मिळतं, फिरायला मिळतं, अभ्यास बुडे ना का. आम्ही आपल्या पिशव्या भरल्या निघालो. महाराज दुपारच्याला तिथंच होते. हे पोराव कुठं निघले रे? आणि त्यावेळेला ते नीळ देण्याचे एक लई फॅड होत. काय माणसाला कोणत्या काळात काय काय, सगळे माणसं निळच फार द्यायचे का आपल्याला. माणसं पांढरे असे दिसतच नव्हते, सगळे निळेच निळे फॅड त्या काळात. तांब्यात विस्तव घेऊन त्या इस्त्र्या करायच्या आणि ते निळ. तर अशी सगळी तयारी आमच्या सगळ्या 2-4 मित्रांनी केली. आम्ही सगळे सप्ताहाला जायला निघालो, पिशव्या हातात. महाराज म्हटले कुठं निघालात? अमक्या गावाला सप्ताह आहे, तिथल्या लोकांनी बोलावलं. जा जा म्हणे, लोकांना गावरान तूप पाहिजे, पण नाही मिळालं तर डालडा म्हणे तुमच्यासारखं, जा. महाराजांचं बोलणं हे असं होतं. अरे म्हटलं तुम्हाला अजून स्वतःलाच भजन पूजन नीट येईना, लोकांना शिकवायला चालले म्हणे. कठीण गोष्टी आहे. तुम्हाला सांगतो की खरं म्हणजे हा अधिकार आपल्याला आजही आम्हाला तो अधिकार पोहोचत नाही. फक्त संत वचनांची सेवा करावी इतकाच भाव मोडक्या पद्धतीनं. हा ज्ञान समुद्र आहे. अध्यात्माचं हे ज्ञान म्हणजे अथांग आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हणावं की समुद्रात काठी बुडवल्यानंतर तिला जितकं पाणी येतंय तेवढंच ज्ञान माझ्याकडे आहे. या युगपुरुषानं जर असं बोलावं तर तिथे बाकीच्यांनी मी म्हणण्यात काय अर्थ आहे. पण अशाही काळात चमत्काराच्या गोष्टी. 4वी-5वीचा पोरगा ज्ञानेश्वरी पाठ झाली त्याच्या. आता मला सांगा, याला पूर्वजन्माचा काही तुम्ही संदर्भ लावणार की न लावणार? तो कौटिल्य नावाचा एक मुलगा, कौटिल्यच होता ना मागे कडेवर घेऊन, तो जगातले कोणतेही उत्तर द्यायचा. नाईल नदीची लांबी किती, अमेझॉनचं जंगल केवढं, त्याचं क्षेत्रफळ काय, काही सांगायचा तो. भारताचं क्षेत्रफळ काय, कुठल्याही दुर्मिळ देशाची राजधानी विचारा, ते सांगायचं. अरे काहीतरी आहे. कोणी शिकवलंय त्याला? जोग महाराजांच्या संस्थेमध्ये वयाच्या साधारण 20, 25, 30 वर्षानंतर परीक्षा दिल्या जातात, विद्यार्थी देतात ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या. त्या मुलांनी वयाच्या 8व्या 9व्या वर्षी परीक्षा दिली. तो आत्ता मुलगा आहे आणि तो पास झाला. मागे पेपरात छापून आला. मला हे सांगायचंय, पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळासी आली. काही गोष्टी अशा दिसून येतात की काही पूर्वजन्माची पुण्याई असावी असं वाटू लागतं, आणि काही गोष्टी अशाही दिसतात. म्हणून देहाच्या बाबतीमध्ये आहे, सुख किंवा दुःखाचे हे जे भोग आहे त्याच्या अधीन हा देह आहे. पूर्वकर्मानुसार
कधी सुखाचे भोग आपल्याला भोगावे लागतील, कधी दुःखाचे भोग भोगावे लागतील. कर्ज काढलं असेल तर हप्ते भरावे लागतील, आणि ठेव ठेवलेली असेल तर व्याजासह परत मिळत राहील. हा जसा बँकेचा कायदा असतो तसंच जीवनाचा हा कायदा आहे. आणि म्हणून देह तवासे भोगाचे, या सुख दुःखातून देह बाजूला जाऊ शकत नाही. मायबाप हो, या सुख दुःखाचे भोग संतांनी सुद्धा कधी नाकारले नाही. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु, त्यांच्या मानेला फार मोठी जखम झालेली होती. पूर्वी त्याला काळफोड म्हणायचे, कॅन्सरचा प्रकार असायचा. आणि अशा पद्धतीनं अनेक सोमेश्वरगिरीजी महाराजांना सुद्धा, आपल्याला बाणदास महाराजांना माहिती आहे, जुन्या पिढीतले नारायणगिरीजी महाराजांचे जे गुरु होते, त्यावेळेला जिल्ह्यात एकच मोठी सर्जरी करणारं हॉस्पिटल होतं, ते म्हणजे आरणगाव. आता ही गोष्ट मी जी आपल्याला सांगतो 1950 सालची सांगतोय, म्हणजे आजपासून मागे आपल्याला आता 73-74 वर्ष मागे जावं लागतं. इतक्या जुन्या काळातली ही गोष्ट आहे. आरणगावला त्यांच्यावर सर्जरी झाली होती अशी आमची जुनी मंडळी सांगतात. असा रामकृष्ण परमहंसांना तो काळफोड झाला. मग स्वामी विवेकानंद आणि इतर काही शिष्यांनी एकदा विचारलं की गुरु महाराज, प्रत्यक्ष देवी तुमच्याशी बोलते, हा अनुभव आम्ही सुद्धा उघड्या डोळ्यांनी घेतला. कारण स्वामी विवेकानंद हे आधुनिक शिक्षणानं अगोदर नास्तिकतेकडे निघालेलं एक व्यक्तिमत्व होतं. त्यांना फारशी रुची नव्हती. पण जेव्हा हा अनुभव आला, नंतर स्वतः हिमालयात गेले, काही साधना केली, आणि रामकृष्ण परमहंसाजवळ जो अनुभव, दैवी अनुभव आला, तिथून त्यांची वाटचाल ही अध्यात्माकडे. आणि म्हणून रामकृष्ण परमहंसांना ते म्हणाले की देवी तुमच्याशी बोलते, आम्ही पाहिलेलं आहे, मग तुम्ही देवीला हे दुखणं सांगून का टाकत नाही? त्यावेळेला रामकृष्ण परमहंस म्हणाले, बाबा, देवीला सांगून आजच्या पुरतं हे दुखणं मला मिटूनही घेता येईल, पण हे जर माझ्या कर्मातच असेल, पूर्वकर्मात, तर हे फक्त याचं, जरा शेतकऱ्याच्या भाषेत बोलू का, कर्जाचं पुनर्गठन केलं तरी कधी ना कधी भरावंच लागतं ना, का ते माफ होतं? कर्ज माफी वेगळी असते आणि पुनर्गठन वेगळं असतं. रामकृष्ण परमहंस म्हणाले, मला पुनर्गठन नको आहे, आता जे काय आहे ते होऊन जाऊ दे, मला आता मुक्तीच्या दिशेनं जायचं आहे. विठाला 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देह तवासे भोगाचे अधीन, आणि तो भोगतो न घडे संचिता वाचून, करावे ते म्हणे. आणि म्हणून काहीतरी पूर्वकर्मानुसार, संचितानुसार तो भोग आपल्याला प्राप्त झालेला असतो. समर्थ रामदास स्वामींनी फार छान म्हटलेलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. विठाला 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 देह भोगाच्या अधीन आहे. आणि म्हणून देहाचे जे भोग आहे, पण तुकाराम महाराज त्याला फार महत्व देत नाही. ते म्हणतात, याचे सुख सीन क्षण भंगूर. देहाचं सुख किंवा देहाचा सीन म्हणजे दुःख, या देहाचं सुखही क्षणभंगूर आहे, त्यानं फार उरळून जाऊ नये आपण. आणि देहाला मिळालेलं दुःखही क्षणभंगूर आहे, त्यानं फार कोलमडून जाऊ नये. एखादा आजार झाला, कोणाला नाही आहे इथे बसलेल्या, मला सांगा ना, छोट्या मोठ्या प्रत्येक व्याधीतून आपण प्रत्येक जण जातोय. पण मग त्याचं चिंतन कराल आणि नकारात्मक व्हाल तर मला असं वाटतं आणखी दुःख होईल. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या धोंड शिरेवर जखम झाली होती आणि त्याच्यातून पाणी गळायचं. उभं राहून 3-3 तास 4-4 तास कीर्तन चालायची. तुमच्यासारखे काही जवळचे प्रेमाचे भाविक शिष्य मंडळी एकदा आले आणि त्याने आग्रह केला, महाराज आता बसून कीर्तन करा, तुम्ही उभं राहून करता आणि हे जखम काही बरी होत नाहीये, बरेच दिवस झाले, 2-4 महिने होत आले, आणि ती नेमकं धोंड शिरेवर पाठीमागून. काही जण म्हणाले, तुम्ही 10-5 वेळा हातपाय धुता दिवसभरात. हातपाय धुवायचं म्हणजे फार कठीण काम होतं महाराजांचं, आणि म्हणून गार पाणी टाकता, त्याच्यामुळे जखम बरी होत नाही. कोणी म्हणाले हातपाय धुवू नका, कोणी म्हणले उभं राहून कीर्तन करू नका.
महाराजांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं. पोराव, अरे चहा पाणी आणा, हे पाहुणे आले, चहा पाणी. बसा बसा बसा. बसले सगळे. आणि मग म्हणाले, पा तुम्ही फार काळजी करू नका, जखम जुनी झाली म्हणे. आता महाराजांचा शब्द मला आजही आठवतो, ते वाक्य, जखम आता माझ्या परिचयाची झाली म्हणे. काय म्हणले ते? जुनी झाली म्हणे ती जखम, ती माझ्या काय झाली, परिचयाची झाली. आणि त्याच्यामुळे आता जखमीचा त्रास मला नाही आणि माझा त्रास जखमेला नाही म्हणे. त्याच्यामुळे होऊ द्या, होत राहते थोडंफार, त्याची काय एवढी चर्चा, तुमचं कसं चाललं ते बोला. खरंच सांगतो तुम्हाला, या त्यांच्या दृष्टिकोनातला आणि वाक्यातला अर्थ समजायला अजून सुद्धा मला असं वाटतं आम्हाला त्यातला अर्थ उलगडत नाही. तो थोडाफार समजायला बरेच दिवस गेले. त्या लहानपणात तर ते कळलं नाही. पण मोठी माणसं छोट्या छोट्या सुखदुःखाकडे कसे दुर्लक्ष करतात आणि मोठी ध्येय समोर ठेवून कसं जगतात. नाही तर छोटी छोट्या माणसांचं काय, भाजीत मीठ कमी पडलं तेवढ्यावरून घरात भांडण करतात. आयुष्याची ध्येयच इतकी छोटी आहे की त्यातच ते गुंतलेले असतात. आणि तुकाराम महाराजांसारखं ज्यांचं ध्येय आहे जगाला सुखी करण्याचं, त्यांना भाजीत मीठ टाकलं की नाही हेही कळत नाही. काय खातो आम्ही कासया संगाती, काय खातो आम्ही कासया संगाती. एलेलो मुखे कैसे लागत से कैसे हे लागते नेनो मुखे काय खातो आम्ही कासया सांगाते. काय खातो आम्ही कासया सांगाते. कैसे हे लागते नेनो मुखे कैसे लागते नेनो मुखे. काय खातो आम्ही कासया संगाते. ध्येय ज्यांची मोठी असतात, छोट्या छोट्या गोष्टी, आणि म्हणून याचे सुख शीन क्षणभंगूर. मानवी जीवनातल्या या देहाच्या संबंधाने येणाऱ्या दुःखानं माणसानं फार कोलमडून जाऊ नये. समयासी सादर भावे. समयासी सादर भावे. समयासी सादर सादर समयासी सादर भावे. देव ठेवील तैसे राहावे. देव ठेवील तैसे राहावे. समयाची सादर भावे. समयाची सादर भावे. देव ठेवी तैसे रहावे. देव ठेवील तैसे रहावे. सादर भावे. सादर श्री संत सावता महाराज काय जीवनाचं तत्वज्ञान सांगतायत या अभंगातून. समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे राहावे. कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. समयासी सादर भावे. जीवनात कुठली वेळ आली तर त्या वेळेला सामोरं जाण्याचं धैर्य ठेवणं फार गरजेचं आहे. पांडवांना वनात राहावं लागलं, कंदमुळं फळं खावी लागली, पण त्यांच्या मनात कधी आत्महत्येचे विचार आले नाही. मला इतकंच फक्त पांडवांचं चरित्र सांगायचं, बाकी जास्त वेळ तुमच्याकडे नाही, माझ्याकडे नाही. पण एका वाक्यात समजून घ्या. इतका जीवनात संघर्ष, इतक्या अडचणी, दुःख,
पण एकदाही नैराश्य कधी मनात येऊ दिलं नाही. आईचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन सोबत होतं. वडील लवकर गेले होते आणि श्रीकृष्णासारखा सखा त्यांनी जोडला होता. मला वाटतं जीवनामध्ये चांगल्या मार्गदर्शकांचा शोध घ्या आणि चुकीचं मार्गदर्शन असेल तर हळूच तिथून स्वतःला दूर करा. कारण दुसऱ्याला दूर जा म्हणण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही आहे. आपण आपलं दूर होऊ शकतो, हे काम सोपं आहे. विठाला विठाला विढाला 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 विढाला. कौरवांचा सर्वनाश झाला, फक्त मार्गदर्शक चुकीचा आहे. तुम्हाला माहिती आहे कोण आहे कौरवांचा मार्गदर्शक? शकुनी. शकुनी इतका कुत्सित आणि इतका कुटील, मला वाटतं जगामध्ये अजूनही त्याचं उदाहरण दिलं जातं. हा एक वाक्प्रचार झालेला आहे आपल्या भाषेमध्ये. आणि शकुनी माप. आणि म्हणून मार्गदर्शक नाही चुकला पाहिजे, संगत नाही चुकली पाहिजे. आपण लहान का असेना, पण मार्गदर्शक आणि संगत चांगली असेल तर एक दिवस तुम्ही महान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही किती मोठे असाल, पण मार्गदर्शन आणि संगत चुकली, तुमचं भविष्य सांगायला कोणता भविष्यकार लागणार नाही. अधोगती झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये वेळ येईल तिला सामोरं जाण्याचं धैर्य पांडवांकडे, छत्रपती शिवरायांकडे. महाराजांनी मिळवलेलं पूर्ण स्वराज्य तहामध्ये परत देऊन टाकावं लागलं. मला हा प्रसंग एक सामान्य नागरिक वारकरी म्हणून खूप विचार करायला लावणारा वाटतो. काय वाटलं असेल, काय परिस्थिती झाली असेल अंतकड. तुम्ही विचार करा की तुम्ही तुमचा जो प्रपंच आहे, तुमचं घर आहे, तुमची शेती आहे, तुमचं दुकान आहे, तुमची नोकरी आहे, तुमच्या वस्तू आहे, गाड्या घोड्या आहे, आणि हे एकाच दिवसात जर परत द्यायची वेळ आली कोणाला तर अहो एवढं आहे आपलं, एवढं मोठं स्वराज्य, एवढे मोठे किल्ले, किती लोक या युद्धात मारले गेले होते, महाराजांचे किती जीवाभावाचे अनेक सरदार सहकारी शूरवीर गमावले होते. महाराजांना काय काय आठवत नसेल, पण धैर्य ज्याला म्हणतात ना, धीर तो कारण साह्य होतो नारायण. त्या धैर्यानं महाराज पुढे गेले आणि त्या धैर्यानंच त्या अडचणीतून पुन्हा उभे राहिले. आग्र्याच्या नजर कैदेतून सुटून आल्यानंतर महाराजांनी पुन्हा निर्धार केला, आपलं सगळं गेलं असेल पण आपण आहोत ना. म्हणजे मी एक गोष्ट वाचून गेलो होतो की पाश्चात्य देशामध्ये एका शास्त्रज्ञाची प्रयोगशाळा जळाली. त्यानं 25-30 वर्ष अभ्यास करून जे संशोधन केलेलं होतं, त्याचे अनेक गोष्टी तिथे फॉर्म्युले होते. आयुष्याची सगळे कष्ट तिथंच होते त्या प्रयोगशाळेत. दुर्दैवानं आग लागली, प्रयोगशाळा जळाली. आणि त्याच्या घरच्यांना जेव्हा एक कळलं, आई पत्नी मूर्छित होऊन पडले अक्षरशः. त्यांना माहितीये की या माणसानं 24 तासातले 18 तास अभ्यासात घालवलेले आहे आणि प्रयोगशाळा जळाली. सगळे आले, धावपळ करू लागले, विझवण्याच्या पलीकडे सगळं होतं, पाहत उभे होते. आणि त्यानं आईला आणि पत्नीला सावरत तो म्हणाला, हे पहा, कदाचित परमेश्वराच्या मनात असं असेल की मी आतापर्यंत जो अभ्यास केला तो चुकीचा असेल, जळाल्या त्या माझ्या चुका आहे, उद्यापासून मी बरोबर अभ्यास करायला पुन्हा सकाळपासून सुरू करेल, तुम्ही घाबरू नका. याला धैर्य म्हणतात. म्हणून नव्या पिढीला जुन्या या पिढीकडून काय घ्यायचं? ही पिढी चालली आपल्यातून एक एक, ही वाडवडील माणसं. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, विज्ञान आहे, शिक्षण आहे, आधुनिक सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे, पण आपल्याकडे संयम पाहिजे, आपल्याकडे धीर पाहिजे, आपल्याकडे शहाणपण पाहिजे, आपल्याकडे सोशिकता पाहिजे. आणि या गोष्टी असल्या तरच तुम्ही प्रपंच आणि परमार्थ किंवा सामाजिक सेवा या तरच करू शकता, जर या सद्गुणांचा ठेवा तुमच्या जवळ असेल. शिक्षण किती असेल, धन किती असेल, शक्ती आणि सामर्थ्य किती असेल, पण संयम नाही, शहाणपण नाही, सोशिकता नाही, सोसावं लागतं. जगातल्या सगळ्या मोठ्या महापुरुषांनी वाईट दिवस सोसले, तेव्हा चांगले दिवस त्यांना पाहायला मिळाले. विठाला विढाला 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 विढाला. म्हणून समयासी सादर व्हावे, अनादर करू नका त्या वेळेचा. जशी वेळ येईल आदरानं स्वीकारा. तुकाराम महाराज म्हणले, बरे झाले देवा निघाले दिवाळे. मला वाटतं सावता महाराजांनी जी फिलॉसॉफी, जे तत्वज्ञान सांगितलं, त्याची अंमलबजावणी तुकोबाराय करताना दिसत आहे.
एक वेळ अशी होती की महाराजांचा उद्योग व्यवसाय चांगला चालत होता. महाराज त्याही वेळेला म्हणायचे, बरं झालं तेव्हा या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून गोरगरिबाची सेवा करता येते. पण दुष्काळाच्या निमित्तानं सगळा व्यवसायच बुडाला. महाराज पुन्हा म्हणाले, बरं झालं आता भजन करण्यासाठी मोकळा झालो. शेवटी समय अशी सादर व्हावे, आलेल्या परिस्थितीकडे सकारात्मकपणे पाहून त्यातून पुढे जाणं हे फार महत्वाचं आहे. मी अवघ्या 2-4 मिनिटात आटोपत घेतो, कारण आज लग्नतिथी आहे. मान्यवर मंडळी आलेत. आत्ताच आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, कारखान्याचे सन्माननीय माजी चेअरमन बिपिनदादा कोल्हे साहेब हे उपस्थित झालेत. त्याचबरोबर अनेक नेते, अनेक प्रमुख मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत, माता भगिनी आणि पै पाहुणे मंडळी आहेत. आपल्या सर्वांनाच कुठेतरी वेळेचं नियोजन महत्वाचं आहे, घाई आहे. खरं तर सन्मान्य व्हाईस चेअरमन साहेब विश्वासराव पाटील महाले म्हणत होते, आपण थेट 11:45 सुरू करू. म्हटलं तसं नाही जमायचं, कारण काय होतं की मग आणखी उशीर होईल. आणि आमचं कीर्तनाचं म्हटलं की त्याच्या काही एक स्टेजेस असतात, त्याच्या काही पद्धती आहे. सुरुवातीला अभंग झाला पाहिजे, चाल झाली पाहिजे, आणि अर्धा तास आमचा जवळजवळ या सगळ्या सेवेमध्ये असतो सुरुवातीच्या, आणि म्हणून ते सुरू करावंच लागतं वेळेत. आणि कीर्तनाचं आणि सभेचं वेगळं आहे दादा. सभेला माणसं जमल्यावर सुरू करावं लागतं, कीर्तनाला माणसं नसताना सुरू करून द्यायचं असतं. हा आमचा रोजचा अनुभव. माणसं येत राहतात, विठाला 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 खबरदारी सांगण्याचा भाव असा आहे की याचे सुखसीन क्षण भंगूर. मग जीवनामध्ये देहाच्या माध्यमातून मिळणारी सुख दुःख जर तात्पुरती आहे, तर अविनाशी काय? अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. अविनाशी परमात्मा आहे, त्याची सेवा आहे, त्याची भक्ती आहे, आणि त्यातून मिळालेलं जे समाधान आहे ते अविनाशी आहे. अविनाश जोडी देवा पायी भाव. बाकीचा प्रपंच कसा आहे? क्षणभंगुर हा तेथील पसारा. तिसरं चरण आहे अभंगाचं. आलिया हकारा अवघे नासे. हा काय विचार मांडलाय तुकोबारायांनी. ते म्हणतात, एकदा का वरून तो निरोप आला, आलिया हकारा, तो निरोप शेवटचा आला की मग काहीही आपण करत असो. काय दुर्दैवाच्या गोष्टी असतात तुमच्या आमच्या आजूबाजूला. अशा दुःखद गोष्टी घडतात मायबाप हो, की चुटपुट लागून जाते मनाला. आपणही विचार करत राहतो. परवाच्याला एक व्हिडिओ मला दाखवला एक जणाने, की ग्रस्ताने त्याच्या कुटुंबासह हॉटेलात जेवायला गेला. जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. तुमच्यापैकी कुणी तो व्हिडिओ पाहिला असेल. जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवण येऊन टेबलावर ठेवलंय, सगळे बसत होते जेवायला, तयारी करायची. तोही माणूस बोलत होता, मोबाईल काहीतरी लावत होता, आणि तेवढ्यात असा सायलेंट अटॅक आला की तो असा आहे तसाच त्या टेबलावर पुढे असा पडला. हळूहळू त्या खुर्चीतून असा सरकत मागे गेला, उचलला तर जागेवर गेलेला होता. म्हणजे मला त्यावेळी आठवलं की कबीर महाराज म्हणाले होते, क्या जीवन की पकरी आस, हातो में लिया नहीं तेरा घास. किंवा ग्रासगिळी सत्ता नाही हाती, हे तुकाराम महाराज म्हणाले. तो हातातला घास आम्ही मुखात घालू की नाही, ही सत्ता आमची नाही आहे. कारण देशवेश नो हे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कोणावरी, कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे, ती कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी, अंध पांगुळ झालो. या मृत्यू लोकामध्ये आपण परदेशीच आहोत, तात्पुरतेच आहोत. जसं परगावाला आपण परगावचे असतो दुसऱ्या गावाला गेल्यावर, तसंच आहे. तात्पुरता हा मुक्काम आहे. 50, 60, 70, 80, 90 जे काही आपल्याला मिळालेलं आयुष्य आहे. आणि म्हणून खरं म्हणजे एकच गोष्ट चांगली आहे, आणि जी आपण जीवनामध्ये करीत आहात ती करायला हवी. सर्वांना प्रेम देणं, होईल तेवढं सेवा सत्कर्म जीवनात करत राहणं. आणि याच्याही पुढे जाऊन विचारवंत म्हणतात, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. भला किसी का मत करे तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम
काटे बनकर मत राहील. मला असं वाटतं आपलं जीवन त्या फुलासारखं, या मातोश्रींनी जसं हे फुलासारखं जीवन जगलं, स्वतःही त्या प्रसन्न राहिल्या, इतरांनाही सद्विचारांचा सुगंध नेहमी दिला, संस्कार दिले परिवाराला. विश्वासरावांसारखे, कैलासवासी रवींद्र यांच्यासारखी चांगली मुलं, 4 मुली. आणि मला वाटतं या मातोश्री आणि महाले पाटील हे भाग्यवान दाम्पत्य की यांना मुलंही कर्तबगार मिळाले आणि जावई तेवढेच कर्तबगार मिळाले. म्हणजे आल्या आल्या खालकर साहेबांची भेट झाली. त्यांनी तर 50 वर्षापूर्वीचा भूतकाळ आमच्या डोळ्यासमोर, अर्थात आम्ही त्या काळात नव्हतो, पण तो काळ आठवण करून दिली. म्हणजे जडणघडणीतली माणसं आहे, जुनी माणसं आहे. आणि म्हणून सांगण्याचा भाग असा आहे की एक कृतार्थ जीवन त्या जगून गेल्या. आपल्याला तोच आदर्श घेऊन आपलं जीवन कृतार्थ तिकडे घेऊन जायचंय. आणि म्हणून आलिया हा काराव घेणासे. या मानवी जीवनामध्ये समाधान, सुख, शांती, विश्रांती कशात आहे? महाराज अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे येथे सकळ विश्रांती, तुका म्हणे येथे सकळ विश्रांती. तुका म्हणे सकळ विश्रांती, तुका म्हणे सकळ आठवावा चित्ती नारायण, आठवावा चित्ती नारायण. अविनाश जोडी देवा पायी भाव, अविनाश जोडी देवा पायी भाव. आठवावा चित्ती नारायण, आठवावा चित्ती नारायण. अविनाश जोडी देवा पायी भाव, अविनाश जोडी देवा पायी. कल्याणाचा ठाव सकळही, कल्याणाचा ठाव सकळही. जोडी देवा पायी भाव, अविनाश जोडी देवा पायी. हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय आ हरी विठोबा रखुमा. हरि 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 जय जय राम विठोबा रखुमा. हरी विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमा. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा. झालेली सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. यानंतर आदरणीय आपले कोपरगाव तालुक्याचे नेते आणि आपले सर्वांचे आदरणीय स्नेही बिपिनदादा कोल्हे पाटील हे श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलतील. पण ज्ञानदेव